सिऊड सेक्टर 42 मध्ये एक भाजपच्या जनसंपर्क कार्यालय थाटलेलं आहे। ते पण कोणी गुजरातचे आमदार आहेत, वीरेंद्रसिंह जाडेजा यांनी 17 तारखेला त्यांचं आम्हाला कळलं की त्यांचं कार्यालय इथे त्यांनी थाटलेलं आहे आणि त्याची पाठी पूर्णपणे गुजरातीमध्ये होती। हे आम्हाला कळलं, नागरिकांचे काही फोन आले। त्यानंतर आम्ही स्वतः त्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना विनंती केली, तुम्ही ती पाठी मराठीत करा। इतरांचे त्यांच्यावरती दबाव आला आणि त्यानंतर 24 तासामध्ये त्यांनी ती पाठी मराठीत केली। पण 2 दिवस उलटल्यानंतर परत त्यांनी ती पाठी गुजरातीमध्ये केली काल। हा काय अर्थ आहे? म्हणजे ते गुजरातचे आमदार आहेत वीरेंद्रसिंह जाडेजा, तुम्हाला इथं का जातीय तेढ निर्माण करायची आहे का? इथं दंगल निर्माण करायची आहे का? असा तुमचा उद्देश आहे काय? असा असा आम्हाला त्यांच्यावर संशय येतो आणि त्यासाठी त्यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही इथे येणाऱ्या सागरी पोलीस स्थानकात आलेलो आहोत। आमची इथे पोलिसांकडे मागणी असणार आहे की ते संबंधित जे आमदार आहेत वीरेंद्रसिंह जाडेजा त्यांच्यावरती तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, दंगल सदृश वातावरण निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तुरुंगात टाकावे। तसंच त्यांच्या कार्यकर्त्यावरतीही गुन्हे दाखल करावे। त्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ इथं आलेले आहेत। इथं तुम्ही बघताय आमच्यासोबत मनसेच्या महिला सेनेच्या शहराध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ आहेत, तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुदळी आहेत, तसेच शिवसेनेचे जे शाखा प्रमुख आहेत ओमकार हरियान आणि इतर मनसेचे सर्व पदाधिकारी। आम्ही आज मराठी माणूस म्हणून आम्ही सर्वजण इथे पोलीस स्टेशनला आलेलो आहोत, विनंती करायला की तुम्ही कायदेशीर मार्गाने त्यांना धाडा द्या आणि ती पाठी मराठीत करा आणि त्यांना असा असा धाडा द्या की त्यांनी परत कधीही असा माज परत दाखवायला नको।